नमस्कार मित्रांनो, मी भाऊसाहेब देवगुंडे माय एक्झाम डायरी या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की पोलीस भरतीच्या मैदानी चाचणींमध्ये कोणत्या प्रकारचे आणि कसे निकष लावले जातात. अगदी रनिंग असेल तर किती वेळेत आल्यानंतर किती गुण मिळतात, किंवा गोळा असेल तर किती अंतरावरती टाकल्यानंतर किती गुण मिळतात, हे आपण या सेशनमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरुवात करूया मित्रांनो. मुलींसाठी आता मुलींसाठी बघा, एक 800 मीटर धावणे, दुसरा 100 मीटर, एक टफेस्ट इव्हेंट ज्याला म्हणतो आपण 100 मीटर धावणे तो असतो, आणि गोळाफेक. हे 3 इव्हेंट असतात मुलींसाठी मैदानी चाचणींमध्ये. आणि गोळाफेक असते ते किती किती किलो वजनाचा गोळा असतो? 4 किलो वजनाचा गोळा मुलींना फेकावा लागतो, टाकावा लागतो. ठीक आहे. तसंच सेम पुरुषांसाठी म्हणजे मुलांसाठी असते 1600 मीटर रनिंग, 100 मीटर रनिंग आणि गोळाफेक. आणि मुलांचा गोळा किती किलो वजनाचा असतो? 7.260 किलोग्रॅम, म्हणजे 7 किलो आणि 260 ग्रॅम वजनाचा गोळा हा मुलांना टाकायचा आहे, फेकायचा आहे. कुठं? पोलीस भरतीच्या मैदानी चाचणीमध्ये. तर बघूया आता की सर्वप्रथम आपण मुलींचं बघूया की मुलींचं ग्राउंड कसं असतं, फिजिकल टेस्ट कशी असती किंवा मैदानी चाचणी कशी असती. ती 800 मीटर रनिंग. 800 मीटर रनिंग साठी जर मुली 2.50 म्हणजे 2 मिनिटं आणि 50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत जर रन कंप्लीट केली 800 मीटर, तर त्या मुलीला 20 गुण मिळणार आहेत. ठीक आहे. म्हणजे 20 पैकी 20 आउट ऑफ, ज्याला आपण आउट ऑफ म्हणतो. ठीक आहे. जर 2 मिनिट 50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 3 मिनिट 0 सेकंद म्हणजे 3 मिनिटांपर्यंत, 2 मिनिट 50 सेकंदांपासून 3 मिनिटांपर्यंतच्या ज्या ड्युरेशन मध्ये जर मुलगी 800 मीटर रन करून कंप्लीट करून पोहोचली तर तिला 18 गुण मिळणार आहेत मित्रांनो. ठीक आहे. पुढं जर 3 मिनिट ते 3 मिनिट 10 सेकंद या टाइम स्लॉट मध्ये जर एखादी मुलगी 800 मीटर रन करून कंप्लीट करून पोहोचली डेस्टिनेशनला, तर तिला 16 गुण मिळणार आहेत. ठीक आहे. तसंच 3 मिनिट 10 सेकंद ते 3 मिनिट 20 सेकंद ह्या टाइम ड्युरेशन मध्ये, ह्या टाइम स्लॉट मध्ये जर ज्या पण मुली पोहोचतील त्यांना 14 गुण मिळणार आहेत. ठीक आहे. 3 मिनिट 20 सेकंद ते 3 मिनिट 30 सेकंद, 3 मिनिट 20 सेकंदांपासून 3.5 मिनिटांपर्यंत ज्या पण मुली 800 मीटर रन कंप्लीट करणार आहेत त्यांना 12 गुण मिळणार आहेत. ठीक आहे. 3 मिनिट 30 सेकंदांपासून 3 मिनिट 40 सेकंदांपर्यंत जर ज्या पण मुली 800 मीटर रन कंप्लीट करतील त्यांना 10 गुण मिळणार आहेत. 3 मिनिट 40 सेकंद ते 3 मिनिट 50 सेकंद ह्या टाइम स्लॉट मध्ये ज्या मुली 800 मीटर रन कंप्लीट करतील त्यांना 8 गुण मिळणार आहेत. आणि 3 मिनिट 50 सेकंद ते 4 मिनिट या ड्युरेशन मध्ये ज्या मुली पोहोचतील 800 मीटर रन करून त्यांना 5 गुण मिळणार आहेत. आणि 4 मिनिटांपेक्षा जास्त ज्यांनी रन कंप्लीट केली त्यांना रन कंप्लीट केली म्हणायचंच नाही, त्यांनी आपले 0 गुण घ्यायचे आणि गपचिप तिथून निघून यायचे. ठीक आहे. पुढे बघूया मुलींचंच 100 मीटर रन. आता ज्याला आपण टफेस्ट कॉम्पिटिशन मानतो 100 मीटर रन, त्याला किती वेळ किती लवकरात लवकर पोहोचायचे आउट ऑफ गुण घेण्यासाठी. आउट ऑफ गुण घेण्यासाठी मुलींना 14 सेकंदांपेक्षा कमी वेळेत, 14 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी वेळेत ज्या पण मुली 100 मीटर रन कंप्लीट करतील त्यांना आउट ऑफ 15 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. ज्यांना 100 मीटर रन कंप्लीट करण्यासाठी 14 पेक्षा जास्त पण 15 पेक्षा कमी म्हणजे 14 ते 15 सेकंद ह्या टाइम स्लॉट मध्ये वेळ लागणार आहे त्यांना 12 गुण मिळणार आहेत 15 पैकी. ठीक आहे. 15 पैकी किती मिळणार आहेत? 12 मिळणार आहेत. ठीक आहे. ज्या मुलींना 15 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 16 सेकंदांपेक्षा कमी, 16 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे 15 ते 16 सेकंद ह्या टाइम स्लॉट मध्ये ज्या पण मुली ह्या 100 मीटर रन कंप्लीट करतील त्यांना 10 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. पुढे बघूया आपण 16 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 17 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी म्हणजे 16 ते 17 ह्या टाइम ड्युरेशन मध्ये, ह्या टाइम स्लॉट मध्ये ज्या मुली 100 मीटर रन कंप्लीट करतील त्यांना 8 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. आणि हिथनं पुढं मार्केटमध्ये टिकून राहणारी लोक म्हणायचं, हिथून 6 4 1 0 म्हणजे 100 ला खूप कमी मिळालेले मार्क गृहीत धरूया आपण. ठीक आहे. 17 सेकंदापेक्षा जास्त परंतु 18 सेकंदांपेक्षा कमी किंवा 18 सेकंद म्हणजे 6 गुण,
मुलींसाठी मिळतील ज्यांनी 100 मीटर रन एवढ्या टाइम शॉट मध्ये कंप्लीट केले. 18 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 19 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी त्यांना 4 गुण मिळणार आहेत. 19 सेकंदांपेक्षा जास्त परंतु 20 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 19 सेकंद ते 20 सेकंद हा जो टाइम स्लॉट आहे, एवढ्या टाइम स्लॉट मध्ये ज्या मुली पोहोचतील 100 मीटर रन कंप्लीट करून त्यांना 1 मार्क मिळेल. आणि जे 20 सेकंदांपेक्षा जास्त, 20 सेकंद ठीक आहे, पण 20 सेकंदांपेक्षा जास्त जे पण टाइम घेतील, जेवढा पण घेतील, मग ते 21 सेकंद असू द्या नाहीतर 21 मिनिटं असू द्या, त्यांना 0 गुण मिळणार आहेत. ठीक आहे, पुढे बघूया. आता गोळा बघूया मुलींचा गोळा किती किलो वजनाचा असतो? 4 किलो वजनाचा असतो. आणि ते टाकायचा किती? 6 मीटर किंवा त्यापेक्षा जास्त जर टाकला, थ्रो केला, थ्रो पुट केला तुम्ही, तर 15 आउट ऑफ 15 मार्क्स मुलींना मिळणार आहेत. ठीक आहे. जर 5.5 मीटर किंवा किंवा जास्त परंतु 6 मीटर पेक्षा कमी, म्हणजे 6 मीटर ते 5.5 मीटर म्हणजे 5.5 मीटर, 6 मीटर ते 5.5 मीटरच्या ज्या म्हणजे त्या लेंथ मध्ये जर गोळा टाकला तर मुलींना मिळणार आहेत 15 पैकी 12 गुण. जर 5 मीटर किंवा जास्त परंतु 5.5 मीटर पेक्षा कमी म्हणजे 5 मीटर ते 5.5 मीटरच्या लेंथ मध्ये ज्यांचा गोळा पडेल त्यांना मार्क मिळणार आहेत 15 पैकी 10 मार्क. मुलींना ज्यांचा गोळा 4.5 मीटर किंवा जास्त परंतु 5 मीटर पेक्षा कमी म्हणजे 4.5 मीटर ते 5 मीटरच्या लेंथ मध्ये ज्यांचा गोळा पडणार आहे त्यांना मिळणार आहेत 5 मार्क. 4 मीटर किंवा जास्त परंतु 4.5 मीटर पेक्षा कमी त्यांना मिळणार आहेत 4 ते 4.5 मीटरच्या स्लॉट मध्ये ज्यांचा गोळा पडेल त्यांना 3 मार्क मिळणार आहेत फक्त. आणि 4 मीटर पेक्षा कमी ज्यांचा गोळा पडेल त्या मुलीला 0 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. आता बघा 1-2 कंडिशन्स याच्यातला बघूया. प्रत्येक उमेदवारांना 3 संधी उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. म्हणजे 3 वेळा तुम्ही गोळा टाकायचा कसं, किती वेळा, मुलींना पण आणि मुलांना पण सेम क्रायटेरिया आहे. 3 वेळा संधी मिळते आणि ज्या संधीमध्ये तुमचं जास्त लेंथ कव्हर झाली त्या संधीचे पॉइंट, ते संधीचे तुमचं जी लेंथ आहे का नाही ती गृहीत धरली जाते आणि त्यानुसार तुम्हाला मार्क्स दिले जातात. ठीक आहे. 3 संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात. त्या संधीपैकी ज्या संधीमध्ये उमेदवारांना जास्त गुण, ठीक आहे, जास्त गुण मिळवलेले असतील ती संधी विचारात घेऊन ते गुण देण्यात यावेत. म्हणजे ज्या वेळेस 3 पैकी ज्या संधीमध्ये, ज्या चान्समध्ये, ज्या ट्रायमध्ये तुम्हाला जास्त गुण मिळालेले आहेत ते गृहीत धरावेत आणि धरले जातात पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे. आता गोळा फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला असेल तर उमेदवारास वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. जसं की इथं तुमचा क्रायटेरिया आहे 4.5 ते 5 मीटर, तुम्ही इकडून गोळा टाकला, इथं 4.5 ते 5 मीटरचा क्रायटेरिया आहे. 4.5 ते 5 मीटर पर्यंत तुम्ही जर गोळा टाकला तर 5 गुण मिळतात. पण तुमचा गोळा हिथं पडला ह्या रेषेवरती, हिथं पुढच्या, ठीक आहे, म्हणजे कुठल्या 5 ते 5.5 पर्यंत ही तुमची 4.5 ते 5 ची लाईन आहे आणि ही 5 ते 5.5 ची लाईन आहे. तर तुम्हाला हे पुढच्या लेनचे गुण ग्राह्य धरावेत. म्हणजे 5 ऐवजी 10 गुण ग्राह्य धरावेत असा क्रायटेरिया तुम्हाला पोलीस भरतीमध्ये दिलेला आहे. म्हणजे गोळा फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडला तर उमेदवारास वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला काय होणार आहे, 4.5 ते 5 मीटरच्या लेंथ वरती पडलाय पण 5 मीटरच्या लाईनच्या मधोमध पडलाय तर तुम्हाला 5 ते 5.5 मीटरचे मार्क्स मिळणार आहेत. ठीक आहे. आता मुलांचं बघूया थोडं. ही झालं मुलींचं. ठीक आहे, हे बघितलं ना आपण महिला उमेदवार. ठीक आहे. आता मुलांचं बघूया. मुलांचं जे अजून टफेस्ट कॉम्पिटिशन असतं मुलींपेक्षाही 1600 मीटर पहिल्यांदा, आणि 1600 मीटर अंतर पूर्ण करण्यास लागणारा कालावधी बघूया आपण. 5 मिनिट 10 सेकंद किंवा त्यापेक्षा कमी 1600 मीटर पळून यायचं मुलांना. किती? 5 मिनिट 10 सेकंदात किंवा त्याच्यापेक्षा कमी वेळेत. तर त्यांना किती आउट ऑफ मार्क मिळणार आहेत? 20 आउट ऑफ 20 म्हणजे 20 मार्क. जर 5 मिनिट 10 सेकंद पेक्षा जास्त परंतु 5 मिनिट 30 सेकंद पेक्षा कमी हा जो टाइम स्लॉट आहे, 5 मिनिट 10 सेकंद ते 5.5 मिनिट ह्या टाइम स्लॉट मध्ये जर तुम्ही पोहोचला तर तुम्हाला 20 पैकी 18 गुण मिळणार आहेत. हे 18 गुण. ठीक आहे. जर तुम्हाला 5 मिनिट 30 सेकंद पेक्षा जास्त वेळ लागला परंतु 5 मिनिट 50 सेकंद पेक्षा कमी लागला, हा जो टाइम स्लॉट आहे 5 मिनिट 30 सेकंद ते 5 मिनिट 50 सेकंद, ह्या वेळेमध्ये एखादा मुलगा किंवा जेवढे रन करणार आहेत ते जर रन कंप्लीट करून आले तर तुम्हाला किती मार्क मिळणार आहेत? 20 पैकी
16 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. जर 5 मिनिट 50 सेकंद पेक्षा जास्त परंतु 6 मिनिट 10 सेकंद पेक्षा कमी, म्हणजे 5 मिनिट 50 सेकंद ते 6 मिनिट 10 सेकंद ह्या टाइम स्लॉट मध्ये जेवढे पण मुलं रनिंग करून येतील 1600 मीटर त्यांना 14 मार्क मिळणार आहेत. किती मिळणार आहेत? 14 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. पुढे बघूया आपण. जर जेवढी पण मुलं 6 मिनिट 10 सेकंद ते 6 मिनिट 30 सेकंद 6.5 मिनिटं ह्या टाइम स्लॉट मध्ये 1600 मीटर रन कंप्लीट करतील त्यांना 20 पैकी 12 मार्क मिळणार आहेत. जी मुलं 6.5 मिनिट ते 6 मिनिट 50 सेकंद ह्या टाइम स्लॉट मध्ये 1600 मीटर रन कंप्लीट करून येतील त्यांना फक्त 10 मार्क मिळणार आहेत. जी मुलं 6 मिनिट 50 सेकंद पेक्षा जास्त वेळ घेतील परंतु 7 मिनिट 10 सेकंदापेक्षा कमी वेळ घेतील ह्या टाइम स्लॉट मध्ये 1600 मीटर रन करून कंप्लीट करून पोहोचतील डेस्टिनेशनला त्यांना 8 मार्क मिळणार आहेत. जी मुलं 7 मिनिट 10 सेकंद पेक्षा जास्त परंतु 7 मिनिट 30 सेकंद पेक्षा कमी म्हणजे 7 मिनिट 10 सेकंद ते 7.5 मिनिट ह्या टाइम स्लॉट मध्ये पोहोचतील त्यांना 5 मार्क मिळणार आहेत. आणि जे 7.5 मिनिटांच्या जास्त पुढे जातील नंतर येतील मग ती 7 मिनिट 31 सेकंदाला येऊ द्या नाहीतर 7.5 तासांनी येऊ द्या त्यांना काय होणार? 0 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. तर हे झालं मुलांचं 1600 मीटरचं. आता बघूया 100 मीटर मुलांचं कसं आहे. सगळ्यात अजून टफेस्ट काय म्हणते ती जो टफेस्ट इव्हेंट आहे पोलीस भरतीचा 100 मीटर धावणे म्हणजे तसे सगळे टफेस्ट आहेत. तसं 1600 त्यातले त्यात बेटर पण 100 आणि गोळा इथं टफेस्ट इव्हेंट आहेत. तरी त्यातले त्यात गोळा भरा पण 100 ही सगळ्यात टफेस्ट इव्हेंट आहे पोलीस भरतीचा. आणि मुलांसाठी बघा 100 मीटर धावण्यासाठी वेळ किती 11.50 सेकंद किंवा त्यापेक्षा कमीला 15 आउट ऑफ मार्क. ठीक आहे. 11.50 सेकंद ते 12.50 सेकंद ह्या टाइम ड्युरेशन मध्ये जर 100 मीटर कव्हर करून जे पण मुलं येतील त्यांना 12 मार्क मिळतील. जर तुम्ही 12.50 सेकंद ते 13.50 सेकंद ह्या टाइम ड्युरेशन मध्ये 100 करून कंप्लीट करून पोहोचला तर तुम्हाला 10 मार्क मिळतील. 13.50 सेकंद ते 14.50 सेकंद ह्या टाइम ड्युरेशन मध्ये जर तुम्ही 100 मीटर कंप्लीट केलं तर तुम्हाला मिळतील 8 मार्क. जर 14.50 सेकंद आणि 15.50 सेकंद ह्या टाइम ड्युरेशन मध्ये जर तुम्ही पोहोचला तर तुम्हाला मिळतील 6 मार्क. 15.50 सेकंद ते 16.50 सेकंद ह्या टाइम ड्युरेशन मध्ये जर पोहोचला तुम्ही तर तुम्हाला मिळतील 4 मार्क. हे पुरुषांसाठी चालले म्हणजे मुलांसाठी चालले. ठीक आहे. जर 16.50 सेकंदांमध्ये जर किंवा त्यापेक्षा जास्त 17.50 सेकंदांपर्यंत किंवा त्यापेक्षा कमी जर वेळ तुम्ही पोहोचला तर तुम्हाला 1 मार्क मिळेल 100 मीटरसाठी. आणि जर 17.50 सेकंदांपेक्षा जास्त वेळ घेतला तुम्ही 100 मीटर रन साठी तर तुम्हाला मिळेल 0 मार्क पोलीस भरतीमध्ये. ठीक आहे. आणि हे झालं कशाचं 100चं. आता बघूया आपण गोळा. गोळा काय असतो? हेवी पण असतो. किती असतो? मुलींचा असतो 4 किलोचा. मुलांचा कितीचा असतो? 7.260 किलोग्रॅम म्हणजे 7 किलोग्रॅम 260 ग्रॅमचा गोळा मुलांना फेकावा लागतो. किती फेकावा लागतो? आउट ऑफ घेण्यासाठी बघा एवढा 8.5 मीटर एवढा गोळा मुलांना टाकावा लागतो. ठीक आहे. तर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळणार आहे. जर 7.90 मीटर किंवा जास्त 7.90 मीटर टाकला किंवा 7.90 पासून 8.50 पर्यंत टाकला तर तुम्हाला मिळतात 12 मार्क म्हणजे 8.50च्या कमी. 8.50च्या नंतर म्हणजे 8.5 मीटरच्या नंतर तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतात. म्हणजे पुढं टाकला 8.5 मीटरपेक्षा जास्त हे बघितलं 7.90 मीटर ते 8.5 मीटर पर्यंत टाकला तर तुम्हाला 12 मार्क मिळतील म्हणजे 8.5 मीटरपेक्षा कमी. 7.5 मीटर किंवा जास्त परंतु 7.90 मीटरपेक्षा कमी जर टाकला तर तुम्हाला मिळतील 10 मार्क. जर 6.70 मीटर किंवा जास्त परंतु 7.5 मीटरपेक्षा कमी जर टाकला तर तुम्हाला मिळतील 8 मार्क. 6.10 मीटर किंवा जास्त परंतु 6.70 मीटरपेक्षा कमी ह्या जर लेंथ मध्ये टाकला गोळा तर तुम्हाला मिळतील 6 मार्क. ठीक आहे. जर 5.50 मीटर किंवा जास्त परंतु 6.10 मीटर पेक्षा कमी ह्या जर लेंथ मध्ये तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला 5 मार्क मिळतील मित्रांनो. ठीक आहे. 4.90 मीटर पेक्षा जास्त आणि 5.50 मीटर पेक्षा कमी जर गोळा टाकला तुम्ही तर त्या लेंथ मध्ये तुम्हाला फक्त 4 मार्क मिळणार आहेत. ठीक आहे. 4.30 मीटर किंवा 4.90 मीटर पेक्षा कमी ह्या ड्युरेशन मध्ये ह्या लेंथ मध्ये जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला मिळतील मार्क 3. 3.70 मीटर पेक्षा जास्त आणि 4.30 मीटर पेक्षा कमी
ह्या लेंथ मध्ये जर गोळा टाकला तुम्ही तर तुम्हाला मिळेल 2 मार्क. जर 3.10 मीटर पेक्षा जास्त आणि 3.70 मीटर पेक्षा कमी ह्या लेंथ मध्ये जर तुम्ही गोळा टाकला तर तुम्हाला मिळेल 1 मार्क. आणि जर तुम्ही 3.10 मीटर पेक्षा कमी जर टाकला, 3 मीटर पेक्षा जर कमी एखाद्या पुरुष उमेदवारांना जर गोळा टाकला तर त्याला 0 मार्क मिळतील. ठीक आहे, तर ही होती आज आपली काय होती की मैदानी चाचण्यांचा क्रायटेरिया बघितला थोडासा आपण. ठीक आहे, किंवा त्यांनी निकष कसे लावले जातात हे आपण इथं बघितलं. तसंच जसं महिला उमेदवारांना आहे की प्रत्येक उमेदवारांना 3 संधी उपलब्ध करून देण्यात याव्यात, तसंच पुरुष उमेदवारांनाही 3 संधी आहेत. कशासाठी? गोळ्यासाठी. त्या संधींपैकी ज्या संधींमध्ये उमेदवारांना जास्त गुण मिळालेले असतील ती संधी विचारात घेऊन ते गुण देण्यात यावेत. जर एकदा तुम्ही एवढा गोळा टाकला, एकदा एवढा टाकला, एकदा एवढा टाकला तर ह्या तिसऱ्या संधीचे मार्क तुमचे गृहीत धरले जावेत असं नोटिफिकेशन मध्ये मेन्शन होऊन येतं. ठीक आहे मित्रांनो, गोळा फेकलेला गोळा जर सीमांकन रेषेच्या मध्यावर पडलेला असेल तर उमेदवारास वरच्या श्रेणीतील गुण दिले जातील. हे आपण मगाशी पण डिस्कस केलं मुलींच्या गोळ्यामध्ये आणि मुलांच्या गोळ्यामध्ये असंच आहे. ठीक आहे मित्रांनो, तर सर्वांना जे पण पोलीस भरती 2025 ची तयारी करत आहेत त्या सर्वांना ऑल दी बेस्ट. ह्या प्रकारे हे सगळं लक्षात ठेवून तयारी करायची, हे सगळं डोक्यात ठेवून आउट ऑफ मार्क प्रत्येक इव्हेंटमध्ये कसे घेता येतील ह्याचा प्रयत्न करायचा. मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, जय हिंद अगेन.